आदिवासी सरपंचाचं थरारक अपहरण 800 किलोमीटर दूर नेत गोठ्यात डांबलं। ऊसतोड ठेकेदारांनी आपले पैसे काढण्यासाठी थेट गावाच्या सरपंचालाच उचललं। सरपंचाचे हातपाय बांधून थेट 800 किलोमीटर घेऊन जात गोठ्यात डांबले। धडगाव पोलिसांनी आदिवासी जनजागृती टीमच्या प्रयत्नांनी 24 तासात केली यशस्वी सुटका। नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या धडगाव तालुक्यातील दुर्गम सावऱ्या दिगर गावातून एका आदिवासी सरपंचाचं फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ऊसतोड ठेकेदारांनी आपले अडकलेले पैसे काढण्यासाठी थेट सरपंचाला लक्ष केलं। सरपंच दिलीप पावरा याचे हातपाय बांधून त्यांना तब्बल 800 किलोमीटर दूर नेत एका गोठ्यात डांबून ठेवण्यात आलं। मात्र धडगाव पोलीस आणि आदिवासी जनजागृती टीमच्या सतर्कतेमुळे अवघ्या 24 तासात त्यांची सुखरूप सुटका करण्यात यश आलं असून घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे निपाणी येथील ऊसतोड ठेकेदार पोपट दिलीप शेवाडे आणि त्याचे 2 भाऊ तसेच इतर 2 साथीदार आणि स्थानिक